नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एज्युकेटर धरती ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीबीए, पीसीए, बीएमएस ची सीईटी असती त्यामधलं रिझनिंग सेक्शन वरती आपण इम्पॉर्टंट एमसीक्यू क्वेश्चन बघणार आहोत. त्यासोबतच त्याचे आन्सर्स आणि डिटेल एक्सप्लेनेशन्स देखील पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी आमची गॅरंटी. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुमचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक कम्प्लीट क्रॅश कोर्स आणला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स सोबत जर कधी ते मिस झाले तर त्याच्यासाठी तुमच्यासाठी रेकॉर्डेड लेक्चर्स देखील अवेलेबल करून दिले आहेत. त्यासोबतच 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज, 2000+ एमसी क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील देत आहोत. तर या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त एका कोर्समध्ये आणि ते पण फक्त 2000 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आले आहेत. कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कोर्स जॉईन करायचा असेल तरीही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन असं सर्च करा आणि ग्लोबल ऑनलाईन ऍप वरती जाऊन तुम्ही हा कोर्स एनरोल करू शकता. चला तर आता टॉपिक कडे वळूया. स्टेटमेंट मध्ये काय आहे? सम डॉग्स आर बॅट्स. सम डॉग्स आर बॅट्स. जर हे डॉग झालंय, सॉरी, हे बॅट्स झाले आणि सम बॅट्स आर कॅट्स म्हणजे काही बॅट्स हे कॅट्स आहेत. ओके, अशी डायग्राम आली. बरोबर आहे. आता पहा, सम डॉग्स आर कॅट्स. काही डॉग हे कॅट्स आहेत म्हणे. हे आणि यांचं काही दोघांचं रिलेशन आहे का? नाही. सो फर्स्ट ऑप्शन कट झालं. नेक्स्ट येतं सम कॅट्स आर डॉग्स. म्हणजे काही कॅट्स हे डॉग्स आहेत का? नाही. म्हणजे याच्या उलटच हे स्टेटमेंट आहे. हे पण नाही, हे पण नाही. म्हणजे काय येईल? नायदर वन नॉर टू फॉलोज. म्हणजे ऑप्शन सी हा करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. ऑल द ट्रक्स आर फ्लाईज. सम स्कूटर्स आर फ्लाईज. कट. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. ऑल द ट्रक्स आर फ्लाईज. सम स्कूटर्स आर फ्लाईज म्हणजे काय? म्हणजे जेवढे सारे ट्रक्स आहेत, हा जर ट्रक असेल तर ते काय? फ्लाईज आहेत. ओके ओके. आणि नेक्स्ट काय म्हणते? सम स्कूटर आर फ्लाईज म्हणजे काही स्कूटर हे फ्लाईज आहेत. ओके, इथे येईल स्कूटर. आता आपण कन्फ्युजन पाहू. ऑल ट्रक्स आर स्कूटर्स. ऑल ट्रक्स आर स्कूटर आहेत का? नाही. म्हणजे फर्स्ट ऑप्शन बरोबर असेल का? चुकीचं असेल. बरोबर आहे. ओके. नंतर सम स्कूटर्स आर ट्रक्स. काही स्कूटर हे ट्रक असू शकतात का? नाही. सो ऑप्शन कोणता राईट असेल? नायदर वन नॉर टू फॉलोज. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. ऑल बिल्डिंग्स आर चॉक्स. पहा आता, ऑल बिल्डिंग्स, याला जर बिल्डिंग्स पकडलं, ऑल बिल्डिंग्स काय म्हणते? आर चॉक्स म्हणजे हा चॉक्स आहे. ओके. नो चॉक इज टॉफी म्हणजे हे टॉफीचं सेपरेट असेल. ओके. आता इथे काय म्हटलं पहा, नो बिल्डिंग इज टॉफी. नो बिल्डिंग इज टॉफी हे राईट आहे का? हो, हे राईट आहे. फर्स्ट कन्क्लुजन. नंतर आहे ऑल चॉक्स आर बिल्डिंग्स म्हणजे जे सगळे चॉक्स आहेत ते काय? तर बिल्डिंग्स आहेत. आहेत का? हो, आहेत. बरोबर आहे. सो सॉरी, हे ऑल चॉक्स आर बिल्डिंग्स आहेत का? नाही. म्हणजे हे काय चुकीचं असेल. म्हणजे आन्सर काय येईल? ओनली वन कन्क्लुजन फॉलोज म्हणजे ऑप्शन ए हा करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघू. ऑल कार्स आर रॅट्स म्हणजे हे जर कार झालं, ऑल कार्स, सॉरी इथे लिहू आता, आर कॅट्स आणि हे कॅट्स झालं. अँड ऑल फॅन्स आर कॅट्स म्हणजे याच्या अँड ऑल फॅन्स आर कॅट्स म्हणजे सगळे फॅन्स हे काय? कॅट्स आहेत.
ओके, आता पाहू. ऑल कार्स आर फॅन्स, हे असेल राईट? हो, हे बरोबर असेल. ऑल कार्स, हे बघा इथे काय म्हटलंय, ऑल कार्स आर कॅट्स, हे बरोबर आहेत का भाऊ? हे सगळे काय ऑल कार्स. ओके. ऑल फॅन्स, ओ पहा डायग्राम चुकली आपली. इथे काय म्हटलं, ऑल फॅन्स आर कॅट्स म्हणे. इथे पाहू आता, ऑल कार्स आर कॅट्स, म्हणजे हे झाले कार्स, हे झाले कॅट्स. ओके, नंतर म्हणले ऑल फॅन्स आर कॅट्स, म्हणजे सगळे फॅन्स काय आहेत तर कॅट्स आहेत. ओके, आता कन्क्लुजनकडे चला. ऑल कार्स आर फॅन्स, ऑल कार्स म्हणजे सगळे कार्स काय आहेत, फॅन्स आहेत का? नाही, म्हणजे ऑप्शन ए, कन्क्लुजन ए हे चुकीचं आहे. नेक्स्ट आहे सम फॅन्स आर कार्स, काही फॅन हे कार्स आहेत का? नाही, का? कारण फॅनचं आणि कारचं काही स्टेटमेंटमध्ये रिलेशनच दिलं नाहीये. सो ते पण कन्क्लुजन बरोबर असेल का? नाही. सो करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन डी, ते म्हणजे नायदर वन नॉर टू फॉलोज. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. ऑल कप्स आर बुक्स, म्हणजे काय? ऑल कप्स, हे जर कप्स पकडले, ऑल कप्स काय तर बुक्स आहेत. ओके, नेक्स्ट काय म्हटलंय? ऑल बुक्स आर शर्ट्स, ऑल बुक्स आर शर्ट्स म्हणजे हे काय तर शर्ट्स आहेत. ओके, आता कन्क्लुजन बघू. सम कप्स आर नॉट शर्ट्स, सम कप्स आर नॉट शर्ट्स, हे बरोबर येईल का? नाही, हे कन्क्लुजन चुकीचं आहे. नेक्स्ट कन्क्लुजन काय? सम शर्ट्स आर कप्स, म्हणजे काही कप हे काय आहेत, सॉरी काही शर्ट हे कप आहेत, हे बरोबर आहे का? नाही, हे पण चुकीचं आहे. सो ऑप्शन डी हा करेक्ट असेल, नायदर वन नॉर टू फॉलोज. सम काउज आर क्रोज, म्हणजे सम काउज आर काय क्रोज आहेत. ओके, ओके, आणि सम क्रोज आर एलिफंट्स, म्हणजे काही क्रोज कावळे हे हत्ती देखील आहेत. ओके, हे बरोबर. पहा कन्क्लुजन पहा, सम काउज आर 11, या दोघांचा काही संबंध आहे का काउजचा आणि एलिफंटचा? नाही. सो ऑप्शन सॉरी कन्क्लुजन ए तर चुकीचं आहे. ऑल क्राउज आर एलिफंट्स, म्हणजे सगळे कावळे हे एलिफंट आहेत का? नाही, म्हणजे हे पण चुकीचं आहे, म्हणजे ऑप्शन डी हा करेक्ट आहे, नायदर वन नॉर टू फॉलोज. नेक्स्ट क्वेश्चन बघू. ऑल द पेन्सिल्स आर पेन्स, म्हणजे सगळे पेन्सिल्स हे काय असतील, काय असतील तर पेन्स असतील. ओके, नेक्स्ट काय म्हटलं? ऑल पेन्स आर इंक्स, म्हणजे हे सगळे पेन्स काय इंक्स आहेत. ओके, आता पहा कन्क्लुजन. ऑल पेन्सिल्स आर इंक्स, हे बरोबर आहे का? हो, हे बरोबर आहे. पहा नेक्स्ट आहे सम इंक्स, म्हणजे काही इंक्स या पेन्सिल आहेत, काही इंक्स या पेन्सिल आहेत, हे बरोबर येईल का? तर सॉरी हां, बरोबर येईल का? तर हो, हे पण बरोबर येईल, म्हणजे ऑप्शन कुठलं राईट असेल? बोथ 1 and 2 फॉलो, म्हणजे ऑप्शन डी सॉरी ई हा करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघू. ऑल द लॉक्स आर कीज, ऑल द कीज आर बॅट्स, सम वॉचेस आर बॅट्स. ओके, आता पहा इथे 3 स्टेटमेंट दिलेत. ओके, क्वेश्चन बघू. ऑल द लॉक्स, म्हणजे सगळे लॉक्स काय आहेत, कीज आहेत, बरोबर आहे. ऑल द कीज आर बॅट्स, म्हणजे सगळ्या कीज काय बॅट्स आहेत. ओके, नंतर काय? सम वॉचेस आर बॅट्स, म्हणजे काही वॉचेस या बॅट्स आहेत. ओके, आता कन्क्लुजनकडे बघू. सम बॅट्स आर लॉक्स, सम बॅट्स
सम बॅट्स आर लॉक्स, म्हणजे काही बॅट्स हे लॉक्स असू शकतात का? हो असू शकतात का? कारण काही लॉक्स हे बॅट्स आहेत. सो फर्स्ट कन्क्लुजन हे राईट येईल. नेक्स्ट आहे सम वॉचेस आर कीज, वॉचेसचा आणि कीजचा काही संबंध दिले का? नाही. सो हे ऑप्शन असेल का राईट? नाही, चुकीचं असेल. नेक्स्ट आहे ऑल द कीज आर लॉक्स, म्हणजे सगळ्या कीज काय लॉक्स आहेत असं आहे का? नाही. कारण का? कारण सगळे लॉक्स हे कीज आहेत, पण सगळे कीज हे लॉक्स नाही आहेत. ओके, म्हणून हे पण ऑप्शन चुकीचं आहे. म्हणजे काय येईल तर ओनली वन ऑप्शन इज करेक्ट, म्हणजे ऑप्शन बी हा करेक्ट असेल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ